इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। डोंबिवली पश्चिमेकडील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी 12 तारखेला घडली। या प्रकरणी कुटुंबियांनी रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप केला आहे। या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी शास्त्रीनगर रुग्णालयाच्या आवारात महिलेचे पती व नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले। याची दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे, महिला पदाधिकारी वैशाली दरेकर, अभिजित सावंत आदीसह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत, प्रेम पाटील, रितेश म्हात्रे, राजू पाटील, दिनेश वाघ, अश्विन पाटील, अनुपमा दळवी, श्रद्धा किरवे आदी मनसैनिक व वंचितचे पदाधिकारी यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला जाब विचारला। डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव येथील सुवर्ण सरोदे यांना 11 फेब्रुवारी रोजी प्रसूतीसाठी महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। यांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती। शास्त्रीनगर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना रक्तस्राव वाढल्याने त्यांना प्राण गमवावे लागले। मात्र त्यांच्या कुटुंबियांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे। या घटनेनंतर दुसऱ्या शुक्रवारी महिलेचे पती व नातेवाईकांनी शास्त्रीनगर रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले। अजूनही पोलीस ठाण्यात गुन्हा का दाखल केला नाही असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे। दुसऱ्या दिवशी शुक्रवारी महिलेचे पती व कुटुंबियांनी शास्त्रीनगर रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले। काही वेळाने शिवसेना ठाकरे गट, मनसे व वंचित पदाधिकाऱ्यांनी महिलाच्या कुटुंबियाची भेट घेतली। मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांची भेट घेतली। काही वेळ चर्चा झाल्यानंतर प्रशासनाने लेखी हमीपत्र दिले। वैद्यकीय स्तरावर ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून समितीमार्फत चौकशी करण्यात येईल। प्रशासकीय त्रुटीबाबत पालिका स्तरावर चौकशी समिती बनवून शनिवारी 14 तारखेला ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक पथक शास्त्रीनगर रुग्णालयात भेट देऊन चौकशी करतील। या घटनेची चौकशी अंती दोषी आढळल्यास त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात येईल असे पत्रात नमूद केले आहे। यावेळी आमदार राजेश मोरे यांनी कुटुंबियाची भेट घेतली। या घटनेत दोषी आढळल्यास कारवाई होईल असे सांगितले। माझी परमिशन डॉक्टरनी घेतली नाही। मग माझं म्हणणं एकच आहे की त्यांनी पिशवी न माझी परमिशन घेता पिशवी का काढली। त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे। जे पहिलं ऑपरेशन झालं ना तरी माझी सिग्नेचर घेतली, दुसरं मला सांगणं फक्त ब्लड चढवायचं आहे। त्या दरम्यान त्यांना पिशवी काढून ती नसकन पिशवी पकडली। मग त्यांनी मला विचारलं का नाही, माझा हेच एक मुद्दा आहे आणि त्या डॉक्टरला शिक्षा झालीच पाहिजे। आपलं नाव? माझं नाव अविनाश काळू सर। आणि हे प्रकरण शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये आमच्या सर्व विरोधी पक्षाच्याकडनं लावून धरलेलं आहे। वंचित आघाडीचे लोक असतील, मनसेचे लोक असतील, शिवसेनेचे आमचे लोक असतील, सर्व गेल्या 36 तासापासून हॉस्पिटलमध्ये बसून होते। आणि जी पीडित महिला आहे त्या पीडित महिलेला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व इथे आज उपस्थित झालेलो आहे। पीडित महिलेचे पती आमच्या आज बरोबर आहे, तिची एक लहान 3 वर्षाची मुलगी देखील आहे आणि आज तिच्या पदरामध्ये एक 2 दिवसाचा बच्चू देखील आहे। महाराष्ट्रासाठी ही दुर्दैवाची घटना आज कल्याण डोंबिवली शहरामध्ये घडलेली आहे आणि परिवाराचा आरोप आहे की ही या हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली आहे। आणि या सगळ्या गोष्टीनंतर जेव्हा डॉक्टरांशी चर्चा केली तर ज्या कुणाचं निग्लिजन्स आहे, म्हणजे ज्या कुणी हलगर्जीपणा केला आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पत्राद्वारे आमच्याकडे कबूल केलेलं आहे। ज्या लोकांनी निग्लिजन्स केलाय त्या सर्वांवर कडक कारवाई आणि गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। याच्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आम्हाला एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राद्वारे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ज्यांनी म्हणजे तो KDMCचा स्टाफ असो, ऑनररी डॉक्टर्स असो या कोणीही असो, त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल होईल आणि आमच्या मृत ताईला न्याय मिळण्यासाठी आम्ही आज इथे उपस्थित नाही। हलगर्जीपणा झाला आहे। आज कमिशनर मॅडमनी 3 लोकांची समिती नेमलेली आहे। त्याच्यामध्ये ठाण्याचे सिव्हिल सर्जन जे आहेत ते कमिटीचे अध्यक्ष असणार आहेत, त्याच्याबरोबर KDMCचे लोक असणार आहेत आणि हलगर्जीपणा झालाय का नाही 2 दिवसाच्या चौकशीमध्ये कळेल आणि ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावरती कडक शासन त्यांना व्हावं अशी आमची सर्व पक्षीय लोकांची मागणी। आतापर्यंत त्यांनी मृतदेह घेतला नव्हता, आता पुढची भूमिका काय आहे? आम्ही मृतदेह आता ताब्यात घेऊन त्याचं पहिले पोस्टमॉर्टम करणार आहे आणि हे जे PM होणार आहे हे कल्याण डोंबिवलीच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही नाही करणार आहे।
हे जे जे हॉस्पिटलमध्ये आम्ही आज PM करण्याची आमची भूमिका आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आता मृतदेह घेऊन जे जे हॉस्पिटलला तिचा दुर्दैवी मृत्यू होणं अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. ज्या ज्या या कारणामध्ये दोषी असतील, कारण चुकीचं जर ऑपरेशन झालं असेल तर त्या डॉक्टरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्या मुलीला न्याय दिला पाहिजे असं माझी स्वतःची एक आमदार म्हणून मागणी आहे. कारण असं होणं हे दुर्दैवी आहे. असं कुठल्या पैसे व्हायला नाही पाहिजे. आताच मगाशी मी माहिती घेतल्याप्रमाणे डॉक्टरांच्याकडे माहिती घेतली, पोलीस DCP साहेबांना माहिती घेतली की हा रिपोर्ट जे हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे तिकडनं पोस्ट रिपोर्टिंग येईल, त्याच्यात जो काही रिपोर्ट येईल त्याच्यावर जो येईल त्याच्यावर कठोर कारवाई केली. शासकीय रुग्णालयामध्ये यापूर्वीचा पण इतिहास असा आहे की गर्भवती महिलेला दुसऱ्या एका रुग्णालयात पाठवलं जातं. मी मधल्याही काळात इथे एक हॉस्पिटलला भेट दिली असताना तेव्हाही आयुक्तांच्या लक्षात आणून दिलं की बाबा आपल्या इथे चांगले डॉक्टर पाहिजेत. प्रसूतीसाठी आपल्याला कधी शिवाजी हॉस्पिटलला जावं लागतो ठाण्याला. मग तिथे न जाता ती इथेच झाली तर अतिशय चांगल्या प्रकारे होईल. तर त्याची सुधारणा चालू आहे. मी आपल्या मंत्रिमंडळ आंबेडकर साहेब यांच्याशी समोर चर्चा केली की जेवढं लवकर करता येईल तेवढं करू. ऑपरेशन करताना बाहेरचे डॉक्टर ऑपरेशन करतो मानस पॅनलचे वगैरे डॉक्टर नव्हते. काही ट्रस्टीवरचे डॉक्टर आहेत जे स्पेशालिस्ट आहेत ते ऑपरेशन इथे करत असतात. आता मीही बघतो कोण कुठल्या डॉक्टरने ऑपरेशन केले पण ज्यांनी केलं असेल आणि ज्यांच्या चुकीमुळे झालं असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली. 48 तास झालेले अजून बॉडीची ताब्यात घेतलेली नाहीये. नाही घेतली. आता ते दवाखान्यात आपण चाललेलं आहे. ॲम्ब्युलन्समध्ये सजवलं आहे. ते पोस्टमॉर्टमला घेऊन चाललेलं आहे जे हॉस्पिटलला. तिकडे रिपोर्ट आल्यानंतर मग कारवाई होईल. सत्ता कोणाची असो नसो सत्ता येता जाते, पण जो निर्णय चुकीचा असेल त्याच्यावर कठोर कारवाईच झाली पाहिजे. ज्याने चुकी केली त्याच्यावर कारवाईच झाली पाहिजे. तो कोणी असू दे त्याच्या कडक कारवाई झाली पाहिजे.